नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। आज आपण नरवाड येथे आहोत आणि नरवाड येथील माळीवाडी या ठिकाणी आपण महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बाउंड्रीवर आहोत आता आणि हा नरवाडचाच भाग येतो। नरवाड सारख्या छोट्या गावात म्हणजे लोकसंख्येच्या मानाने 10 ते 11,000 लोकसंख्या असेल नरवाडची आणि या लोकसंख्येच्या गावाची जी वस्ती आहे वाडी वस्तीवर किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे घटक आहेत त्या घटकांना न्याय देण्यासाठी कुठेतरी ग्रामपंचायत प्रशासनाने पुढे येण्याची आवश्यकता असते आणि प्रधानमंत्री जी घरकुल योजना आहे त्या योजनेअंतर्गत नरवाडमध्ये आजपर्यंत किती घरं गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये मंजूर झाली, कोणकोणत्या टप्प्यामध्ये ती मंजूर झाली, आता इथून पुढे जे येणारे टप्पे आहेत ते कसे आहेत आज आपण सरपंच साहेबांना विचारतोय। सरपंच साहेब नमस्कार। नमस्कार। मला सांगा की आज तुम्ही ग्रामसेविका मॅडम आपल्या आहेत, आवळे मॅडम आहेत, बाकीचे सदस्य आहेत किंवा हे सगळेजण आता इथं आलाय आणि ही माळीवाडीची वस्ती आहे, एकदम दुर्गम भागात आल्यासारखं आपणाला जाणवतंय। मात्र घराकडे बघितलं की असं वाटतंय की कुठेतरी समाधान वाटतंय। नेमकी पंतप्रधान योजनेतून आपली किती घरं मंजूर झालेली आहेत? आमच्या नरवाड गावासाठी पंतप्रधान योजनेतून 2 टप्प्यात असे आम्हाला घरं आलेले आहेत। पहिल्या टप्प्यात 173 ते 175 घरं आम्हाला या ठिकाणी आलेले आहेत। त्यानंतर आता 54 आणि 82 असे एकूण आमचे जवळजवळ मला वाटतं 375 घरं आम्हाला या ठिकाणी मंजूर झाले पंतप्रधान आवास योजनेतून। म्हणजे ही आकडेवारी गेल्या 2-2.5 वर्षातली ह्या आता वर्षभरातली आकडेवारी, ही वर्षभरातली आकडेवारी। वर्षभरातली। बर, मला सांगा की येणारा जो टप्पा आहे तो तुमचा साधारणतः कितीचा असणार आहे मंजुरीला पाठवण्याचा? येणारा टप्पा आमचा जवळजवळ 300 ते 350चा आकडा आहे। या कामी तुम्हाला जे शासकीय अधिकारी आहेत यांचं सहकार्य तुम्हाला आजपर्यंत कसं लाभलंय? सर्वप्रथम मी आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं जे स्वप्न होतं की मागील त्याला घर, आणि त्यामुळे त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना ही योजना सुरू केली आणि त्यासाठी भरघोस निधी या ठिकाणी प्रत्येक आपल्या भारत देशात सगळीकडे दिला। त्याच अनुषंगाने आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये ही योजना राबवत असताना आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच सहाय्यक गटविकास अधिकारी मडके साहेब व घरकुल विभागाचे जे इंगळे साहेब व त्यांची टीम आहे त्या टीमकडून आम्हाला चांगल्या पद्धतीचं सहकार्य या ठिकाणी मिळालं। तसेच ही योजना राबवण्यासाठी आमच्या मिरज तालुक्याचे भागविधाते कार्यसम्राट डॉक्टर सुनील खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असताना बरोबर आपल्या गावातील जे गरजू लोक आहेत त्याच अनुषंगाने आज ते जवळजवळ या ठिकाणी 50 घरे एक असे पूर्ण झालेले आहेत। त्यामध्ये आज 20 घरांचा आम्ही या ठिकाणी गृहप्रवेशाचा सोहळा आमच्या ग्रामपंचायतचे सर्व सरपंच आमचे असतील सर्व सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये, तसेच आम्हाला जी मोलाची साथ या ठिकाणी नरवाड मिळाली की आमचे ग्रामविकास अधिकारी आवळे मॅडम तर खरोखर एक काम करत असताना याला त्रासाचा भरपूर आहे, कारण यांची एवढ्या लोकांचे हप्ती मागणी करायचे, त्यांची मस्टर मागणी करायचे, परत प्रत्येकाचा एवढा आता 373-75चा आकडा आहे हा, तर त्यांचा पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता याच्यावर अंकुश ठेवणं, याच्यावर नियंत्रण ठेवणं हे सर्वात महत्त्वाचं आहे। त्यामुळे आम्हाला आमच्या लाभार्थ्यांकडून सुद्धा चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळाला आणि आज 20 घरांचा आम्ही या ठिकाणी गृहप्रवेश घेतलेला आहे। तो गृहप्रवेश घेत असताना एक ग्रामपंचायतीकडून आम्ही नवा उपक्रम असा राबवला की आज की जे घरं आज आम्ही गृहप्रवेश घेतला त्या घरांना ग्रामपंचायतीकडून आम्ही एक त्यांना छोटासा की जसे पाहुणे येतात घराला गृहप्रवेश देण्यासाठी आणि त्यांनी एक फुलाची पाकळी एक पाहुणचार करतात किंवा आहेर करतात अशा स्वरूपाचा आम्ही त्यांना या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायत वतीनं आज एक छोटासा आहेर या ठिकाणी आम्ही दिलेला आहे। आणि असे जे जे घरं आपल्या आता लवकरात लवकर पूर्ण करतील त्या लोकांनी सुद्धा आम्ही ग्रामपंचायतीकडे नवीन योजना या ठिकाणी राबवत आहोत आणि आज जे घरं लवकरात लवकर पूर्ण केलेत, चांगले घरं बांधलेले आहेत, कारण आता आज आम्ही जवळजवळ हे 17वं घर आहे आजचं गृहप्रवेशाचं, तर खरोखर चांगली घरं लोकांनी या ठिकाणी बांधलेली आहेत आणि आमच्या विनंतीस मान देऊन जे लवकरात लवकर घरं बांधली त्यामध्ये आता हे नेताजी गर्डे त्यांचा परिवार आहे, यांना घर तिथं कच्चं घर होतं आणि आज ते ठिकाणी आज त्यांचा गृहप्रवेश आहे, वास्तुशांती आहे, तर त्याच निमित्तानं आज आमचा पूर्ण ग्रामपंचायत टीम घेऊन आज आम्ही त्यांच्या घरी आलो। 375 घरांना आता निधी आलेला आहे आणि जवळजवळ 300-350 घरांची आता सर्वे झालेला आहे आणि ती मंजुरीला आता ते पाठवणार आहेत। म्हणजे सांगली जिल्ह्यातील नरवाड हे लोकसंख्येच्या मानाने जरी कमी असलेलं गाव असलं तरी घरांची संख्या आणि नरवाड येथील जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत यांच्या उन्नतीसाठी जो शासनाने प्रयत्न केला होता की पंतप्रधान आवास योजना आणि या योजनेअंतर्गत नरवाडचे सरपंच असतील, ग्रामसेविका मॅडम असतील, सदस्य असतील यांनी वाडी वस्तीवरती जाऊन सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी देण्याचा जो हा प्रयत्न केला तो अतिशय दर्जेदार आणि चांगला आहे हे निश्चित